नमस्कार मैत्रिणींनो, नम्रता क्रिएशनला तुमचे सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे. मैत्रिणींनो, आज आपण मैरप क्रमांक 5 शिकणार आहे. पानांची मैरप ही डिझाईन मी तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा शिकवायला सुरुवात केली तेव्हा शिकवलेली आहे. आता मी ताटाभोवतीची मैरप कशी जॉईन करायची ते शिकवणार आहे. चला तर मग आपण मैरपीसाठी लागणारे साहित्य पाहूया. हे पहा, मैरप करण्यासाठी लागणारे साहित्य 6 नंबरचे गुलाबी मोती, 6 नंबरचे पांढरे आणि पिवळे मोती, तुंगूस, कात्री आणि आपल्याला सगळ्यात महत्त्वाची लागणारी गोष्ट म्हणजे सुई. दिसली का मैत्रिणींनो सुई? चला तर मग आपण हे पानं बनवायला शिकूया. सगळ्यात पहिले सुईमध्ये धागा ओवून घेतलेला आहे. पहा, हा एवढा असा धागा मी सुईमध्ये ओवून घेतलेला आहे. धाग्याला मागे गाठ पण पाडलेली आहे. पहा, दिसली का मैत्रिणींनो गाठ पाडलेली? चला तर मग आपण आता पानं करायला सुरुवात करूया. सगळ्यात पहिले आपल्याला धाग्यामध्ये रंगीत मोती ओवून घ्यायचे आहे 6. हे पहा, मी रंगीत 6 मोती होते आहे. ह्याच्यात मी पिवळा कलर घेतलेला आहे. निळ्या रंगाचे पानं मी इथे तयार केलेली आहे. आता मी तुम्हाला 1-2 पानं कशी करायचे ते शिकवणार आहे आणि नंतर मग मी तुम्हाला हे पानं जॉईन कसे करायचे ते शिकवणार आहे. चला तर मग आपण आता आधी पान करू. हे पहा, मी हे पिवळ्या रंगाचे 6 मोती ओवून घेतलेले आहे. 3, 4, 5 आणि 6. हे पहा मैत्रिणींनो, हे 6 मोती आपण आता धाग्यामध्ये ओवून घेतलेले आहे. आता आपल्याला ह्या 6 मोत्यांचा गोल तयार करायचा आहे. गोल तर आता तुमच्या लक्षातच आलेला आहे कसा करायचा तो. आता काय करायचं, हा जो पहिला मोती ओवलेला आहे ह्याच्यातून आपण सुई बाहेर काढणार आहे. पहा मैत्रिणींनो, कुठला मोती? हा पहिला मोती ओवलेला धाग्यातला. त्याच्यातल्या ह्या पहिल्या मोत्यातून आपण सुई अशी वरच्या दिशेने बाहेर काढून घेतलेली आहे आणि धागा दरवेळेस चांगला ओढून घ्यायचा आहे, म्हणजे आपला मोत्याचा गोल चांगला तयार होतो. हे पहा, हा असा आपला इथे गोल तयार झालेला आहे आणि आता आपण ह्या सगळ्या मोत्यातून सुई फिरवून घेणार आहे. हे सगळे मोती, हे पहा, मी सगळ्या मोत्यातून सुई परत एकदा अशी फिरवून घेणार आहे. हा पहा, ह्या पानाचा हा गोल कसा करायचा ते मी तुम्हाला दाखवते आहे. हे पहा, सगळ्या मोत्यातून सुई आपल्याला फिरवून घ्यायची आहे. 2, 3, 4. हे पहा, अशी मी सुई काढून घेतली सगळ्या मोत्यांमधनं. हा गोल तयार झाला आपला. हे पहा, हे राहिलेले 2 मोती होते, ह्याच्यातून सुद्धा मी सुई काढून घेतलेली आहे. हा आपला 6 मोत्यांचा इथे गोल तयार झालेला आहे. आणि आता काय करायचं आपल्याला, हा जो मधला हा जो मधला पिवळा मोती आहे ह्या सर्कलमधला 1, 2, 3, 4, 1, 2, 3, 4, 5, 6, हा जो मधला मोती आहे ह्याच्यातून आपण सुई परत वरच्या दिशेने अशी बाहेर काढून घेणार आहे. पहा, ही अशी सुई काढल्यानंतर आपल्याला आता धाग्यामध्ये 5 पिवळे मोती ओवून घ्यायचे आहे. आता इथे आपल्याला हा 6 मोत्यांचा गोल, इथे 6 मोत्यांचा गोल तयार करायचा आहे. तर इथे आपला हा 1 मोती आणि आता आपल्याला 5 मोती येऊन ह्या मोत्यातून सुई बाहेर काढायची आहे वरच्या दिशेने, म्हणजे हा आपला 6 मोत्यांचा इथे एक गोल तयार होईल. हे पहा, आता मी धाग्यामध्ये परत 5 मोती ओवून घेणार आहे. 1, 2, 3, 4 आणि
हा 5वा मोती. हे पहा, हे असे 5 मोती ओवून घेतलेले आहे. आता आपल्याला सुई कशी काढायची मैत्रिणींनो सांगितलं मी तुम्हाला, परत लक्ष द्या. हे 6 मोत्यांचा आपण पहिला गोल तयार केलेला आहे. ह्या गोलातला हा जो मधला मोती आहे 6 नंबरचा, ह्याच्यातून आपल्याला ही 5 मोती ओवून सुई अशी ह्या मधल्या मोत्यातून वरच्या दिशेने बाहेर काढायची. पहा, दिसली का? हां, तर हा आपला एक गोल इथे तयार झाला. हा मधला गोल आपल्याला फक्त 4 गोलांचा तयार करायचा आहे. आता मी ह्या मधल्या मोत्यातून सुई बाहेर काढली. आता ह्याच पहिल्या गोलातला हा जो मोती आहे मधल्या मोत्याचा वरचा, ह्याच्यातून सुई आपण परत बाहेर काढणार आहे. पहा, ही अशी सुई बाहेर काढून घेतलेली आहे. आणि आता आपल्याला इथे एक गोल तयार करायचा आहे. तर काय करायचं मैत्रिणींनो, इथे एक गोल तयार करायचा आपल्याला असा 6 मोत्यांचा गोल इथे तयार करायचा आहे. तर हे 2 मोती ह्या गोलातले, ह्या गोलातला 1 मोती आणि ह्या गोलातला 1 मोती, असे हे 2 मोती आहे. तर आपल्याला आता 4 मोती धाग्यात ओवून घ्यायचे आहे. हे पहा, मी हे 4 मोती धाग्यामध्ये ओवून घेणार आहे. 1 2 3 आणि 4. हे 4 मोती ओवून घेतले पहा मैत्रिणींनो. आता 6 मोत्यांचा एक गोल तयार करायचा आपल्याला इथे. पहिल्यांदा 6चा गोल केला, नंतर 5चा गोल केला. आता आपल्याला 4चा गोल तयार करायचा आहे. तर आपल्याला काय करायचं, ह्या गोलातला 1 मोती आणि ह्या गोलातला 1, म्हणजे हे 2 मोती आहेत. आता आपण 4 मोती धाग्यात ओवून घेतले. तर ह्या जो ज्याच्यातून सुई काढली त्याच्यासमोरचा हा जो मोती आहे त्याच्यातून आपल्याला सुई अशी घेऊन, हे पहा, ह्या मोत्यातून मी सुई काढलेली बाहेर, हे पहा. आणि परत ज्याच्यातून आपण सुई काढली तो 1 मोती, असे हे 2 मोती आणि हे 4 मोती. असा आपला इथे एक गोल तयार झालेला आहे. पहा, हा असा आपला एक गोल इथे तयार झाला. हे 3 गोल तयार झाले. इथे 1 गोल, मध्ये 2 गोल. आणि आता आपल्याला सुई परत ह्या मोत्यातून फिरवायची आहे. तुम्ही ह्या 3 मोत्यात 1 2 3 4 ह्या मोत्यातून फिरवू शकतात, किंवा तुम्ही लगतच्या इकडच्याही मोत्यातून सुई ह्या गोलातून पूर्ण करू शकतात. पण अगदी सोपी पद्धत आहे ही. 1 2 3 4. हे पहा, हा 1 मोती, हा दुसरा मोती, ह्या 2 मोत्यातून आपण सुई बाहेर काढली. आता हा एक तिसरा मोती, ह्याच्यातून सुई बाहेर काढली. आता आपल्याला इथे 6 मोत्यांचा एक गोल तयार करायचा आहे. तर हे 2 मोती, ह्या गोलातला हा मोती आणि ह्या गोलातला हा मोती, अशी आपल्याला सुई बाहेर काढायची आहे. हे पहा, मी आता अशी सुई बाहेर काढून घेतलेली आहे. आणि आता परत मी धाग्यामध्ये 4 पिवळे मोती ओवून घेणार आहे. हे पहा, लगतच्या मोत्यातून सुद्धा मी सुई बाहेर काढली, दिसते ना मैत्रिणींनो. हे पहा, ही अशी सुई बाहेर काढल्यानंतर आपल्याला परत धाग्यामध्ये 4 पिवळे मोती ओवून घ्यायचे आहे. 1 2 3 आणि 4. हे 4 पिवळे मोती ओवून घेतले. पहा, हे 4 मोती ओवून घेतल्यानंतर ह्या 2 मोत्यातून आपल्याला सुई बाहेर काढायची. एक धागा निघालेली सुई आणि हा त्याच्या शेजारचा 1 मोती. आता ह्या मोत्यातून सुई मी बाहेर काढून घेणार आहे वरच्या दिशेने. हे पहा, आणि ज्याच्यातून सुई बाहेर काढली तो 1 मोती, अशी आपण सुई बाहेर काढली. हा आता आपला इथे एक 4था गोल तयार झालेला आहे. असे आपल्याला ही पानाची सुरुवात करायची. हे पहा, असा आपला हा मधला पानाचा आकार तयार झालेला आहे. दिसतो ना मैत्रिणींनो. हे पहा, तर मग आता काय करायचं, आपल्याला ह्या मोत्यातून सुई बाहेर काढायची आपल्याला, किंवा ह्याही मोत्यातून सुई बाहेर काढली तरी चालते. आता मी तुम्हाला सोपी पद्धत सांगते. पहा, आणखीन सोपी पद्धत कशी करायची. आता इथे ह्या गोल तर झाला आपला. आता आपल्याला इथून सुरुवात करायची आहे. तर आता काय करायचं, ह्या मोत्यात सुई घालायची. हा जो वरचा गोल आहे त्याच्यातून ह्या इकडच्या मोत्यातून सुई बाहेर काढायची, मधल्या मोत्यातून ह्या मोत्यात सुई काढायची. ही आपली सुई बाहेर निघालेली आहे. आता आपल्याला मोठं पान बनवायचं. तर कसं बनवायचं ते मी तुम्हाला सांगते. आता काय करायचं, एक रंगीत मोती ओवून घ्यायचा आहे. पहा, हा एक रंगीत मोती ओवून घेतलेला आहे. हे पहा, हा मोती रंगीत ओवलेला आहे. इथे आपला हा
त्रिकुट तयार झालेला आहे 3 मोत्यांचा. पहा, हे 3 मोत्यांची इथे अशी डिझाईन तयार झालेली आहे. आता आपल्याला धाग्यामध्ये 4 पांढरे मोती ओवून घ्यायचे आहे. हे पहा, मी 4 पांढरे मोती ओवून घेते. 1 2 3 आणि 4. हे पहा, हे 4 पांढरे मोती ओवून घेतल्यानंतर हा जो ओवलेला एक मोती आणि ह्या गोलातला हा एक मोती, असे हे 2 मोती आहे. आपल्याला हा जो गोलातला एक मोती आहे ह्याच्यातून सुई परत बाहेर अशी काढायची आहे. पहा, अशी सुई बाहेर काढून घेतलेली आहे आणि धागा ओढून घ्यायचा आहे. हा आपला इथे 6 मोत्यांचा एक गोल तयार झाला. पहा, आणि लगेच ह्याच गोलातला हा जो शेजारचा पिवळा मोती ज्याच्यातून सुई बाहेर काढली त्याच्या समोरचा हा जो मोती आहे त्याच्यातून आपल्याला परत सुई अशी बाहेर काढून घ्यायची आहे. पहा, ही अशी सुई बाहेर काढून घेतलेली आहे. आणि आता इथे हे 2 पिवळे मोती आले. इथे पण आपल्याला 6 मोत्यांचा गोल तयार करायचा आहे. तर मी आता परत धाग्यामध्ये 4 पांढरे मोती ओवून घेणार आहे. पहा, 1 2 3 आणि 4. हे 4 पांढरे मोती ओवून घेतले. परत मग आता आपल्याला ज्याच्यातून सुई काढली त्याच्या समोरच्या मोत्यातून, ह्या मोत्यातून आपल्याला सुई परत बाहेर काढायची आहे. पहा, हा एक पिवळा मोती आणि हा एक पिवळा मोती. हां, आता आपण अशी सुई अशी बाहेर काढून घेतलेली आहे. पहा, ही अशी सुई बाहेर काढल्यानंतर धागा ओढून घ्यायचा आहे. हे पहा, इथे असा आकार तयार झालेला आहे. आणि आता काय करायचं आपल्याला मैत्रिणींनो, परत ह्या सगळ्या मोत्यातून सुई आपल्याला इकडे बाहेर काढायची खालच्या दिशेने. हां, आता पहा, हा एक पिवळा मोती, नंतर हा एक पांढरा मोती, नंतर त्याच्या पुढचा एक पांढरा मोती आणि नंतर हा त्याच्या पुढचा एक पांढरा मोती. आली आपली सुई बाहेर अशी. हे आपले 2 पांढऱ्या मोत्यांचे गोल तयार इथे झालेले आहे. आता आपल्याला परत इथे 6 मोत्यांचा गोल तयार करायचा आहे. तर आधी आपल्याला ह्या गोलातला एक पांढरा मोती आणि ह्या गोलातला एक पांढरा मोती, असे ह्या 2 मोत्यांमधनं आपण सुई बाहेर काढून घेणार आहे. पहा, हा एक मोती आणि हा एक मोती, हे समोरचे 2 मोती. हां, हे पहा, अशी सुई बाहेर काढून घेतलेली आहे. ही अशी सुई बाहेर काढल्यानंतर आपल्याला धाग्यामध्ये परत 4 मोती पांढरे ओवून घ्यायचे आहे. हे पहा, हा एक पांढरा ओला, हा दुसरा, हा तिसरा आणि हा चौथा. असे आपण 4 मोती धाग्यामध्ये ओवून घेतलेले आहे. पहा, आणि तुम्हाला सांगितलं ना, ह्या गोलातला हा मोती आणि ह्या गोलातला हा मोती, ह्या 2 मोत्यांमधून आपल्याला सुई परत बाहेर काढायची. ह्या मोत्यातून सुई बाहेर काढली आपण, दिसते ना. तर आता त्याच्याजवळचा हा जो मोती आहे ह्या गोलातला, ह्याच्यातून सुई बाहेर काढून ज्याच्यातून सुई बाहेर काढली त्या मोत्यातून अशी आपल्याला सुई परत बाहेर काढायची आहे. हे पहा, हा इथे आपला एक गोल तयार झाला. आता काय, परत आपल्याला ह्या 2 मोत्यातून सुई बाहेर काढायची, 1 आणि 2. इथून आपण सुई बाहेर काढून घेणार आहे परत. हे पहा, अशी सुई खालच्या दिशेने बाहेर काढून घेतलेली आहे वरच्या 2 मोत्यातून. आता काय करायचं मैत्रिणींनो, आता आपल्याला इथे एक रंगीत मोती ओवून घ्यायचा आहे. इथे हां, इथे एक रंगीत मोती ओवून घेणार आहे आपण ह्या 2 मोत्यांच्या मध्यभागी. आता मी हा एक पिवळा रंगाचा मोती ओवून घेतलेला आहे. आणि आता आपण ह्याच्यातून सुई बाहेर काढली ह्या मोत्यातून. आता आपल्याला इकडच्या बाजूच्या मोत्यातून सुई बाहेर काढायची. हे 2 समोरचे मोती आहे, ह्या मोत्यातून सुई बाहेर काढली. आता लगतच्या मोत्यातून सुई परत आपण अशी बाहेर काढून घेणार आहे. पहा, ही अशी सुई बाहेर काढली, दिसली ना मैत्रिणींनो. ही अशी सुई बाहेर काढल्यानंतर आपल्याला आता पुढची डिझाईन तयार करायची आहे. तर कशी करायची, तर आता ह्या मोत्यातून सुई बाहेर काढली, 1 2 3 4, ह्या सलगच्या 4 मोत्यातून आता आपण सुई बाहेर काढणार, 1 2 3 आणि 4. हे पहा, 1 2 3, हे 3 मोत्यातून सुई बाहेर काढली आपण. मग हा एक पांढरा मोती, ह्या चौथा मोती, ह्याच्यातून पण सुई आपण बाहेर काढून घेतो आहे. पहा, अशी सुई बाहेर काढली आपण. आता आपल्याला पहा काय करायचं आहे, इथे गोल करायचा आपल्याला, 6 मोत्यांचाच गोल तयार करायचा आहे. तर 1 2 आणि 3,
ह्या 3 मोत्यातून सुई बाहेर निघेल, ह्या पांढऱ्या मोत्यापर्यंत आले. आता हे पुढचे 2 मोती 1 आणि 2 हे पिवळे मोती, ह्याच्यातून आपण सुई अशी बाहेर काढून घेतलेली आहे. आता आपल्याला परत 3 मोती धाग्यात ओवून घ्यायचे आहे पांढऱ्या रंगाचे. ह्या 2 पिवळ्यातून सुई काढली. आता 2 पांढरे मोती आपण 3 पांढरे मोती 1 2 आणि 3 हे 3 पांढरे मोती ओवून घेतलेले आहे. आणि परत आपल्याला ह्या पांढऱ्या मोत्यातून सुई बाहेर काढायची आहे. हे पहा, अशी सुई वरच्या दिशेने आपण बाहेर काढून घेतलेली आहे. आता आपल्याला पुढे परत एक गोल करायचा आहे. परत हे 2 पिवळे मोती आहे, ह्याच्यातून आपण सुई बाहेर काढणार आहे. 1 2 हे 2 पिवळ्या मोत्यातून सुई बाहेर काढली. पहा, हा इथे आपला 6 मोत्यांचा गोल तयार झालेला आहे. दिसला ना मैत्रिणींनो? हा 6 मोत्यांचा गोल तयार झाला आहे. आता त्याच्या पुढच्या पिवळ्या मोत्यातून सुई बाहेर निघणार आहे. हा पांढरा आणि त्याच्यावरचा एक पिवळा, ह्याच्यातून सुई बाहेर काढली आपण. तर इथे हे 2 मोती आहे, 1 आणि 2 हे 2 मोती आहे. आता आपल्याला परत 4 पांढरे मोती ओवून इथे 6 मोत्यांचा गोल तयार करायचा आहे. हे पहा, 1 2 3 आणि 4 हे 4 पांढरे मोती ओवून घेतलेले आहे. आणि हा जो मधला पांढरा मोती आहे ह्या गोलातला 1 2 3 4 5 6 हे 6 मोती आहे गोलाचे. तर ह्या गोलातला हा जो मधला पांढरा मोती आहे, शेवटचा हा मधला इथला, ह्याच्यातून आपण परत सुई अशी वरच्या दिशेने बाहेर काढून घेणार आहे. दिसली का मैत्रिणींनो? हे पहा, आता अशी आपण सुई परत बाहेर काढून घेतलेली आहे. हा एक गोल तयार झालेला आहे. आता परत ह्या पिवळ्या मोत्यातून आपल्याला सुई बाहेर काढायची आहे. हा पिवळा मोती, ह्याच्यातून आपण सुई बाहेर काढली. आणि आता परत 1 आणि 2 ह्या 2 मोत्यातून सुई आपण बाहेर काढणार आहे. हे पहा, आला का मैत्रिणींनो तुमच्या लक्षात? ही अशी सुई बाहेर काढल्यानंतर इथे हा 1 पांढरा आणि हे 2 पिवळे, इथे 3 मोती तयार झाले. 1 2 3. आता आपल्याला परत धाग्यामध्ये 3 पांढरे मोती ओवून घ्यायचे आहे. 1 2 आणि 3. हे पहा, हे 3 पांढरे मोती ओवले. आणि ह्या पांढऱ्या मोत्यातून हा जो मधलाच पांढरा मोती आहे त्याच्यातून आपण परत सुई अशी बाहेर काढून घेणार आहे. हा इथे आपला एक गोल तयार झाला. आता परत आपण ह्या 3 पिवळ्या मोत्यातून आपली सुई बाहेर निघेल. पहा, 1 2 आणि 3 ह्या 3 पिवळ्या मोत्यातून आपल्याला सुई अशी वरच्या दिशेने बाहेर काढायची आहे. हे पहा, ही अशी सुई निघाली. आणि आता परत आपल्याला इथे एक पिवळा मोती ओवून घ्यायचा आहे. मी निरनिराळ्या प्रकारचे कलर टाकून पानं तयार केलेले आहे. तुम्ही पण करू शकता किंवा एका कलरचे मोती टाकून तुम्ही पानं बनवू शकता. हे पहा, मी हा एक मोती पिवळा ओवून घेतलेला आहे. हे पहा, आता परत आपल्याला काय करायचं, धाग्यामध्ये 3 पांढरे मोती ओवून घ्यायचे. कारण काय, मागच्या वेळेस आपण 4 टाकले, आता इथे आपल्याला 3 टाकायचे. 1 2 आणि 3. इथे आपल्याला 3 मोती ओवून 6 मोत्यांचा गोल तयार करायचा. आता मी परत 3 पांढरे मोती धाग्यामध्ये ओवून घेणार आहे. 1 2 आणि 3. मैत्रिणींनो, हे पान करायला एकदम सोपं आहे, करून पहा. मग मी तुम्हाला पानं कसे जॉईन करायचे मैरपचे ते सांगणार आहे. हे पहा, आता 3 मोती पांढरे ओवून घेतलेले आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, हा जो पांढरा मोती आहे ह्याच्यातून सुई बाहेर काढायची. पहा, ही अशी आपण सुई बाहेर काढलेली आहे. हे पहा, इथे आपला हा एक गोल तयार झाला. आता काय करायचं मैत्रिणींनो, आता आपल्याला सगळ्या मोत्यांमधनं सुई फिरवून घ्यायची आहे. हे पहा, अशी सुई बाहेर काढली आपण. आता परत ह्या मोत्यातून सुई बाहेर काढली. आता ह्या मोत्यात सुई बाहेर काढायची आहे.
इकडच्या लाईनचा हा, इकडच्या बाजूचा हा पिवळा मोती. आता इथे आपला गोल तयार झाला 6 मोत्यांचा. आता इथे पण आपल्याला 6 मोत्यांचा गोल तयार करायचा. आता इथे आपण 4 पांढरे मोती ओवून घेणार आहे. हे पहा, हे 4 पांढरे मोती मी आता धाग्यामध्ये ओवून घेणार आहे. 1 2 3 आणि 4. हे 4 पांढरे मोती ओवून घेतलेले आहे. आता हा जो पिवळा मोती आहे ह्याच्यातून सुई आपण परत अशी बाहेर काढणार आहे. त्याच्या पुढच्या पिवळ्या मोत्यातून सुद्धा मी सुई बाहेर काढून घेतलेली आहे. पहा, हा इथे आपला एक 6 मोत्यांचा गोल तयार झालेला आहे. परत आपल्याला काय करायचं, ह्या पांढऱ्या मोत्यातून सुई परत बाहेर काढायची आहे खालच्या दिशेने. हे पहा, 1 2 2 झाले. परत हा एक मोती, त्याच्या शेजारचा परत हा एक मोती. हे पहा, अशी आपण सुई बाहेर काढून घेतलेली आहे. आणि आता आपल्याला इथे एक पिवळा मोती ओवून घ्यायचा आहे. हे पहा, हा पिवळा मोती ओवून घेतलेला आहे. आणि परत त्याच्या शेजारच्या पांढऱ्या मोत्यातून आपल्याला सुई बाहेर काढायची. पहा, ही अशी सुई बाहेर काढली. सगळ्या पांढऱ्या मोत्यातून सुई आपण बाहेर काढून घेणार आहे. पहा, 1 2 नाही, सॉरी हां मैत्रिणींनो. आता परत आपल्याला काय करायचं आहे, इथे आपल्याला परत एक गोल तयार करायचा आहे 6 मोत्यांचा. ह्या मोत्यातून सुई बाहेर काढली आपण. परत ह्या मोत्यातून सुई बाहेर, ह्या गोलातला हा मोती आणि ह्या गोलातला हा मोती, अशी आपण सुई बाहेर काढून घेणार आहे. पहा, ही अशी सुई बाहेर काढल्यानंतर हे 2 मोती आहे, ज्याच्यातून सुई बाहेर काढली तो त्याच्या शेजारचा, असे हे 2 मोती, ह्या गोलातला एक मोती आणि ह्या गोलातला एक मोती. परत आपल्याला धाग्यामध्ये 4 पांढरे मोती ओवून घ्यायचे आहे. 1 2 3 आणि 4. हे 4 मोती ओवून घेतलेले आहे. आणि हा जो मोती आहे ह्यावर गोलातला हा एक मोती आणि ज्याच्यातून सुई बाहेर काढली तो एक मोती, अशी आपण सुई परत बाहेर काढून घेतलेली आहे. पहा, हा आपला इथे गोल तयार झाला 6 मोत्यांचा. आता आपल्याला ह्या 2 मोत्यातून सुई परत बाहेर काढायची आहे खालच्या दिशेने. मी पहा कशी सुई काढते. हा एक मोती आणि त्याच्या पुढचा एक मोती, अशी आपण सुई बाहेर काढलेली आहे. आणि आता आपल्याला धाग्यामध्ये एक रंगीत मोती ओवून घ्यायचा आहे. हे पहा, मी हा रंगीत मोती ओवून घेतलेला आहे. आणि परत आपल्याला सुई विरुद्ध दिशेने ह्या लाईनला बाहेर काढायची. पहा, हा एक मोती. आता ह्या 4 1 2 3 4 5, ह्या 5ही पांढऱ्या मोत्यातून आपली सुई बाहेर निघणार आहे. पहा, 1 2, हे 2 झाले. हा तिसरा झाला, हा चौथा आणि हा 5वा. ह्या 5 पांढऱ्या मोत्यातून आपण सुई बाहेर काढली मैत्रिणींनो. हे पहा, अशी सुई बाहेर काढून घेतलेली आहे. आणि आता आपली सुई ह्या 2 पिवळ्या मोत्यातून बाहेर निघेल. 1 आणि 2. हे पहा, 1 आणि 2. आता आपल्याला धाग्यामध्ये 3 पांढरे मोती ओवून घ्यायचे आहे. हे पहा, मी 3 पांढरे मोती होते. 1 2 आणि 3. हे 3 पांढरे मोती ओवल्यानंतर 1 2 आणि 3, ह्या 3 मोत्यातून सुई बाहेर काढायची. त्याच्याकरता मी हा जो 5 नंबरचा पांढरा मोती आहे ह्याच्यातून सुई अशी बाहेर काढली. हे पहा, दिसते ना, ही अशी सुई काढल्यानंतर धागा ओढून घ्यायचा आहे. हे पहा, इथे एक गोल तयार झाला. आणि 1 2 3, ह्या 3 मोत्यांमधून सुई आपल्याला बाहेर काढायची. हा एक पिवळा मोती, त्याच्या शेजारचा एक मोती आणि त्याच्या शेजारचा एक मोती. हे पहा, अशी आपण सुई बाहेर काढून घेतलेली आहे. आणि आता आपल्याला ह्या गोलातला हा मोती आणि त्याच्यावरचा एक पिवळा मोती, असे ह्या 2 मोती आहे. आता आपल्याला धाग्यामध्ये 4 मोती ओवून, हे पहा, मी परत 4 मोती ओवून घेते आहे. 1 2 3 आणि 4, हे 4 मोती ओवून घेतलेले आहे. पहा, आणि आता आपल्याला 1 आणि 2 ह्या 2 मोत्यातून सुई बाहेर काढायची आहे.
1 आणि 2. हे पहा, अशी सुई बाहेर काढून घेतलेली आहे. आणि परत आपल्याला 1 2 3 ह्या 3 मोत्यातून सुई बाहेर काढायची. इथे सुद्धा आपल्याला 6 मोत्यांचा गोल तयार करायचा आहे. त्याच्याकरता हे 2 पिवळे मोती, हे पहा, हा 1 पिवळा मोती, हा त्याच्या शेजारचा 1 पिवळा मोती काढली आपण सुई बाहेर. आता पहा मैत्रिणींनो, आता हा 1 पांढरा मोती, ह्याच्यातून आपली सुई अशी खालच्या दिशेने बाहेर निघाली पहा. आणि आता आपल्याला धाग्यामध्ये 2च पांढरे मोती ओवायचे आहे. 6 मोत्यांचा गोल तयार करायचा आहे. तर आता आपले इथे 4 मोती ऑलरेडी तयारच आहे धाग्यामध्ये पहा. 1 2 3 4. हा 1 पांढरा, हे 2 पिवळे आणि हा 1 पांढरा, असे हे 4 मोती आहे. 6 मोत्यांचा गोल तयार करायचा आहे. आता पहा, मी धाग्यामध्ये 2 पांढरे मोती ओवून घेणार आहे. 1 आणि 2. हा जो मोती आहे ह्याच्यातून आपली सुई ह्या पांढऱ्या मोत्यातून अशी वरती निघाली पहा. ह्या गोलातला हा पांढरा मोती, ह्याच्यातून आपली सुई परत वरच्या दिशेने अशी बाहेर निघाली पहा मैत्रिणींनो. दिसतं ना, हा आपला इथे एक शेवटचा गोल तयार झाला आहे. आणि 1 2 ह्या पिवळ्या मोत्यातून सुद्धा आपली सुई अशी बाहेर निघाली पहा. आणि आता हा 1 पांढरा मोती, त्याच्या पुढचा 1 पांढरा मोती, अशी आपण सुई बाहेर काढून घेणार आहे. आणि आता आपल्याला इथे गाठ पाडून घ्यायची. तर गाठ कशी पाडायची ते मी तुम्हाला दरवेळेस शिकवते पहा. अशी ह्या गोलातून सुई काढली आपण मैत्रिणींनो. आणि हा जो धागा आहे ह्याचा आकार गोल तयार होतो पहा. तर ही सुई ह्या गोल आकारातून ह्या मोत्यांमधनं घालून, ह्या मोत्यांमधून मध्यभागी घालून ह्या धागाच्या गोलातून सुई अशी बाहेर काढायची पहा. अशी बाहेर काढल्यानंतर हा धागा वरती येतो, हा गोलमध्ये जातो पहा. आणि अशी आपल्याला इथे गाठ पाडता येते पहा. पडली ना आपली गाठ व्यवस्थित. हां, तर आता इथे आपलं हे पान तयार झालेलं आहे. हा धागा मी कात्रीने कापून घेते आहे. हे पहा, किती सुंदर असं पान आपलं तयार झालेलं आहे. आता मी तुम्हाला हे पानं जॉईन कसे करायचे ते शिकवणार आहे. आता आपण पानं कशी जॉईन करायचे ते शिकूया. चला मग आपण सुरुवात करूया. आता परत आपण सुईमध्ये धागा ओवून घेतलेला आहे. हे पहा, हा धागा ओवून घेतल्यानंतर आपण धाग्याला गाठ पाडून घेऊ. हे पहा, धाग्याला गाठ पाडून घेणार आहे आपण. हे अशी गाठ पाडून घेतली आपण धाग्याला, दिसते. आणि आता आपण हा उरलेला धागा कापून घेणार आहे. आणि आता आपल्याला पानं जॉईन करायचे. तर ते कसे करायचे पहा. आता मी तुम्हाला सांगते. हे पहा, मी हे 1 पान घेतलेलं आहे. असे माझे हे असे पानं तयार झालेले पहा. असे पानं तयार झालेले आहे. हे अशी आपण रमरप मांडू शकतो पहा. आता आपल्याला जॉईन करायचे पानं. तर काय करायचं, हे 1 पान घेतलं मैत्रिणींनो. हे 1 पान घेतल्यानंतर हा जो एक गोल आहे 6 मोत्यांचा, इथे आपल्याला ह्या मधल्या मोत्यातून सुई काढायची आता. हां, हे पहा, आता हा जो मधला मोती ह्याच्यातून आपण सुई बाहेर काढून घेतली पहा. दिसते ना. ही सुई बाहेर काढून घेतल्यानंतर आपल्याला एक रंगीत मोती ओवून घ्यायचा आहे. तर आता मी इथे हा एक रंगीत मोती ओवून घेतलेला आहे पहा. हा रंगीत मोती ओवून घेतल्यानंतर हे दुसरं पान घेतलेलं आहे. ह्या दुसऱ्या पानातला हा मधला मोती, ह्याच्यामधून आपल्याला सुई घालायची पहा. ही अशी सुई घातली आपण. हे पहा. आणि आता आपल्याला परत एक रंगीत मोती ओवून घ्यायचा आहे.
हा एक रंगीत मोती ओवलेला आहे आणि इकडनं सुई काढली आपण पहा इथून आणि परत आपल्याला सुई ह्या खालच्या मोत्यातून बाहेर काढायची आहे. हा जो गोलातला एक मोती त्याच्यातून सुई आपण अशी परत बाहेर काढून घेणार आहे. पहा, ही सुई बाहेर काढल्यानंतर परत आपल्याला हा जो वरचा पांढरा मोती आहे ज्याच्यातून आपण सुई घातली सुरुवातीला त्याच्यातून सुई बाहेर काढून घेणार आहे. हे पहा, आणि परत आपल्याला ह्या पिवळ्या मोत्यातून सुई बाहेर काढायची आहे. आणि परत हा जो एक मोती आहे त्याच्यातून आपल्याला सुई बाहेर काढायची आहे. इथे आपली ही चौकट तयार झाली पहा. 1 2 3 आणि 4 ह्या 4 मोत्यांची इथे चौकट तयार झालेली आहे. सगळ्या मोत्यांमधनं सुई परत एकदा आपण फिरवून घेणार आहे. पहा, पान जॉईन करायलाही तसं सोपंच आहे मैत्रिणींनो. हे पहा, हे अशी आपण सुई बाहेर काढलेली आहे. दिसतंय का तुम्हाला मी कशातून सुई कोणत्या मोत्यातून घातली. आता आपल्याला हा जो मधला मोती आहे ह्याच्यातूनच सुई बाहेर काढली. परत हा रंगीत मोती ओला, मग ह्या मोत्यातून सुई बाहेर काढली. ह्या दुसऱ्या पानातल्या मधल्या मोत्यातून सुई बाहेर काढलेली आहे. पहा, आणि परत रंगीत एक मोती ओवून घेतलेला आहे. आणि आता आपण ज्याच्यातून सुई बाहेर काढली तो मोती एक रंगीत मोती, आणि परत आपल्याला ह्या गोलातून सुई बाहेर काढायची. पहा, ज्याच्यातून आपण सुई बाहेर काढली तो मोती ह्या पानातला. अशी आपल्याला इथे ही चौकट डिझाईन आपली तयार झाली. पहा, ही चौकट डिझाईन त्यानंतर परत आपण हा जो रंगीत मोती ओवला त्याच्यातून पण सुई बाहेर काढणार आहे. पहा, दिसला का मैत्रिणींनो. आणि परत हा जो पांढरा मोती आहे चौकटमधला तो एक मोती, हे पहा, हा मोती ह्याच्यातून आपण सुई परत बाहेर काढून घेतलेली आहे. धागा व्यवस्थित ओढून घ्यायचा आहे. आणि आता परत आपल्याला ह्या पिवळ्या मोत्यातून सुई बाहेर काढायची आहे. परत ह्या पांढऱ्या मोत्यातून सुद्धा सुई बाहेर काढायची. पहा, आणि परत हा पिवळा मोती ह्याच्यातून सुई बाहेर काढल्यानंतर आपल्याला हे जे दुसरं पान आहे त्याच्यातून सुद्धा सुई अशी फिरवून घ्यायची. पहा, मग आपला हा गोल इथे व्यवस्थित तयार झालेला आहे. पहा, हे पहा, हे अशी आपली इथे अशी डिझाईन तयार झालेली आहे. आणि आता मी काय करणार आहे, ह्या गोलातून परत एकदा सुई सगळ्या गोलातून अशी बाहेर काढून घेणार आहे. पहा, हे असे आपलं इथे हे एक पान जॉईन झालेलं आहे, जोडलं गेलेलं आहे. पहा, तुम्हाला जर सरसकट असं जॉईन करायचं असेल तर तुम्ही अशी सुई बाहेर काढून ह्या मोत्यातून सुई बाहेर काढू शकतात. परत एक पान घ्यायचं, परत एक मोती घ्यायचा, असं तुम्ही करू शकतात. नाहीतर मग एकदम सोपी पद्धत, मी ह्या गोलातून सुई बाहेर काढून ह्या मण्यातून अशी सुई मी बाहेर काढून घेतलेली आहे. आणि इथे मी गाठ पाडून घेणार आहे. पहा, अशी मी गाठ पाडून घेणार आहे. म्हणजे तुम्हाला जसं सोयीस्कर पडेल तसं तुम्ही पान जॉईन करू शकतात. हे पहा, हे असं पान जॉईन केलेलं आहे. आणि परत आपल्याला इथे गाठ पाडून घ्यायची आहे. पहा,
परत तुमच्या लक्षात नसेल आलं तर मी अजून तुम्हाला एक पान जॉईन करून दाखवते, मग तुमच्या लक्षात येईल. हे पहा, अशी आपली इथे ही डिझाईन तयार होते आहे. उरलेला धागा आपण कात्रीने कापून घेतला आहे, गाठ पाडून घेतलेली आहे. आणि परत मी तुम्हाला एकदा परत पुढचं पान कसं जॉईन करायचं ते सांगते आहे. पहा, इथे परत मी धाग्याला गाठ पाडून घेतलेली आहे. आणि आता आपल्याला परत आणखीन एक पान कसं जॉईन करायचं ते मी तुम्हाला परत एकदा सांगणार आहे. हे पहा, काय करायचं मैत्रिणींनो, हे पान आहे, ह्या पानातला हा जो गोल आहे 3-6 मोत्यांचा, हा जो मधला मोती आहे, हा असा मधला मोती तुम्हाला बाकीच्या पानात दिसतोय का? नाही, एक इकडे आणि एक इकडे असा दिसतोय. पहा, असा मधला गोल आहे, हा एक मोती आणि इकडचा हा एक मोती. हे 2 गोल आहेत, हे आपण 5 मोत्यांचे केलेले. 1 2 3 4 5 आणि हा एक पिवळा. म्हणून आपल्याला इथे हा एक मोती ह्याच्यातून सुईवरती काढायची आहे. हे पहा, ह्या मोत्यात मी सुई घातलेली आहे, दिसली का मैत्रिणींनो? आणि आता काय करायचं, आपल्याला परत एक दुसरं पान घ्यायचं आहे. एक रंगीत मोती घ्यायचा, तोच मी पिवळाच मोती घेते आहे. पहा, हा मी घेतला एक पिवळा मोती. आणि हे जे पान जॉईन केलं आहे त्याच्यातला ह्या गोलातला हा मधला पांढरा मोती, हे पहा, आला का मैत्रिणी तुमच्या लक्षात? आणि ह्या गोलातला हा मोती असं आपण जॉईन करून घेणार आहे. हे पहा, असं जॉईन केल्यानंतर आपण परत इथे आपल्याला चौकट तयार करायची मैत्रिणींनो. तर काय करायचं, आता परत आपण एक रंगीत मोती ओवून घेणार आहे. हे पहा, आपण हा रंगीत मोती ओवून घेतलेला आहे. आणि ह्या वरच्या मोत्यातून आपण सुई परत बाहेर काढून घेतलेली. पहा, ज्याच्यातून सुई बाहेर काढली त्याच्यावरचा एक मोती अशी आपण सुई बाहेर काढून घेणार आहे. पहा, हा मोती ह्याच्यातून सुई आपण वर काढून घेतलेली आहे. आणि आता आपल्याला ह्या मधल्या मोत्यात सुई घालायची आहे. हे पहा, ही अशी सुई आपण परत बाहेर काढून घेतलेली आहे. आणि आता आपल्याला इथे एक रंगीत मोती ओवून घ्यायचा आहे. हे पहा, आणि आता परत आपल्याला आपली सुई ह्या मोत्यातून बाहेर काढायची आहे. हे पहा, मी परत ह्या मोत्यातून सुई फिरवून घेतलेली आहे. आणि परत आपल्याला ह्या मोत्यातूनही सुई अशी बाहेर काढून घेतलेली आहे. मैत्रिणींनो, तुम्हाला माझा हा पानांच्या महिरपीचा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि शेअर करा. हे पहा, सगळ्या गोलातून आपल्याला सुई परत एकदा फिरवून घ्यायची आहे.
हे पहा, इथे आपली सुई बाहेर निघालेली आहे. इथे आपल्याला चौकट डिझाईन तयार करायची आहे. आता आपण ह्या मोत्यातून सुई बाहेर काढली. हे पहा, ही अशी आपली इथे डिझाईन तयार झालेली आहे. मैत्रिणींनो, व्यवस्थित लक्ष द्या. पानाची जोडणी कशी करायची त्याच्याकडे, म्हणजे तुम्हाला ही एक महिरप छान लक्षात आली असेल. हे पहा, आता आपल्याला ह्या मोत्यातून सुद्धा, ह्या गोलातून सुद्धा सुई काढून घ्यायची. पहा, ह्याशी आपली सुई बाहेर काढलेली आहे. आता परत आपल्याला एक रंगीत मोती ओवून घ्यायचा आहे. हे पहा, आणि परत हा जो गोल आहे ह्याच्यातून सुद्धा काढून घ्यायचं आहे. मी परत तुम्हाला डिझाईन कशी करायची ते शिकवते. आणि परत ह्या रंगीत पिवळ्या मोत्यातून आपल्याला सुई बाहेर काढायची आहे. पहा, मी 4 पानं जॉईन केले. पहा मैत्रिणींनो, हे पहा, ही अशी आपली ताटाभोवतीची महिरप तयार झालेली आहे. पहा, छोटीशी महिरप मी तुम्हाला शिकवलेली आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचे बटन प्रेस करा. हे पहा, हे असे आपले 4 पानं जुळवले गेलेले आहे. पहा, आता मी इथे गाठ पाडते आहे. पहा, आता गाठ परत कशी पाडायची ते सांगते. ह्या मोत्यातून आपण सुई बाहेर काढली. हे 4 पानं मी जॉईन करून घेतलेले आहे. आपल्याला पुढचं पण जॉईन करण्याकरता आपण ह्या सरळ लाईनमधनं सुई बाहेर काढू शकतो, किंवा एवढा हा जो गोल आहे इथे आपण गाठ पाडून पुढचं पान जॉईन करू शकतो. हे पहा, हे अशी मी इथे सुई बाहेर काढून घेतलेली आहे आणि इथे मी गाठ पाडणार आहे. आणि ही अशी आपली इथे सुद्धा 4 पानांची डिझाईन तयार झालेली आहे. पहा, उरलेला धागा आपण कात्रीने कापून घेणार आहे. आणि परत मी तुम्हाला पुढचं पान कसं जॉईन करायचं ते आणखीन एकदा सांगणार आहे. पहा, धाग्याला गाठ पाडून घ्यायची आहे. दरवेळेस धागा कापून घेतल्यानंतर पुढचं पान जॉईन करायला आपण धागा कापून घेणार आहे. पहा, हा असा धागा कापून घेतलेला आहे. आणि आता परत मी तुम्हाला एकदा सांगते, हा जो 1 2 3 4 पानं मी जॉईन केलेले. पहा, तर 1 2 3 4 ह्या पानाचे हे 4 गोल आहे. ह्या 4 गोलांमधला हा जो शेवटचा गोल आहे, त्या गोलातला हा जो मधला मोती आहे त्याच्यातून आपण सुई अशी बाहेर काढून घेतली आहे. पहा, सुई बाहेर काढल्यानंतर आपण एक रंगीत मोती ओवून घेणार आहे. हे पहा, मी हा रंगीत मोती ओवून घेतलेला आहे. आणि आता मी हे दुसरा पान घेतलं आहे. पहा, हे दुसरा पान घेतल्यानंतर ह्या पानातले 1 2 3 4 हे 4 गोल आहे. ह्या 4 गोलामधला हा जो शेवटचा गोल आहे त्याच्यातला हा 5 नंबरचा मोती, 6 मोत्यांचं वर्तुळ आपण केलेलं आहे गोल. तर हा जो मोती आहे ह्याच्यातून आपल्याला परत सुई बाहेर काढायची. पहा, ही अशी सुई बाहेर काढली आहे. आणि ही सुई बाहेर काढल्यानंतर
परत एक रंगीत मोती आपण धाग्यामध्ये ओवून घेणार आहे। पहा आता लक्ष द्या मैत्रिणींनो, हा एक रंगीत मोती ओवून घेतल्यानंतर ह्या मोत्यातून सुई बाहेर काढली पांढऱ्या, एक रंगीत मोती ओवला, मग ह्या पानातला हा मोती पांढरा, ह्याच्यातून आपण सुई बाहेर काढली आहे, एक रंगीत मोती ओवून घेतलेला आहे आणि परत आपण ह्या पांढऱ्या मोत्यातून ह्याच ज्याच्यातून आपण सुई बाहेर काढली त्याच मोत्यातून परत आपण सुई बाहेर काढणार आहे। पहा ही अशी सुई बाहेर काढलेली आहे आणि हा आपला इथे चौकट आकार तयार झालेला आहे। पहा मैत्रिणींनो, दिसतो ना। आणि परत आपण ह्या मोत्यातून सुद्धा सुई फिरवून घेणार आहे आणि परत ह्या मोत्यातून सुद्धा आपण सुई फिरवून घेतलेली आहे। पहा हे इथे आपलं 5वं पान जॉईन झालेलं आहे। पहा आणि आता आपण इथे ह्या मोत्यातून सुई बाहेर काढू, पिवळ्या मोत्यातून चौकटीच्या। हे पहा अशी सुई बाहेर काढली, धागा ओढून घेतलेला आहे। परत ह्या मोत्यातून सुई बाहेर काढू, चौकटीच्याच पांढऱ्या मोत्यातून सुई बाहेर काढलेली आहे, म्हणजे ही आपली चौकट व्यवस्थित तयार झालेली आहे। परत ह्याच वरच्या पिवळ्या मोत्यातून चौकटीच्या सुई बाहेर काढू, धागा ओढून घेणार आहे आणि आता आपण इथे गाठ पाडून घेणार आहे। ह्या पांढऱ्या मोत्यातून सुई बाहेर काढल्यानंतर आपण इथे अशी गाठ पाडून घेणार आहे। पहा छोटीशी पानांची महिरप मी तुम्हाला शिकवलेली आहे। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचे बटन प्रेस करा, म्हणजे तुम्हाला नवीन व्हिडिओ पाहायला मिळतील। लक्षात आले का मैत्रिणींनो तुम्हाला पानाचे जोडणी कशी केली आहे ते? व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद। हे पहा ही अशी आपली पानाची महिरप तयार झालेली आहे। पहा हे पहा, त्याच्या आता हे पुढचे पानंसुद्धा आपण असे जॉईन करू शकतात। हे पहा ही माझी पानाची महिरप। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद। असेच तुम्ही पुढचे एवढे पानं करून मोठी महिरप बनवू शकता। मी तुम्हाला छोटीशी महिरप शिकवलेली आहे। धन्यवाद।